हॅलो स्टुडंट्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्स विषयाचा अभ्यास करणाऱ्या स्टुडंटसाठी. जसं की आपण पूर्ण सिलेबस एका व्हिडिओमध्ये बघितला आहे. अर्थशास्त्राच्या टोटल 10 युनिट्स आहेत. त्या 10 युनिट्समध्ये कोणते टॉपिक्स आहेत हे सगळं डिटेलमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये तर बघितलंच आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणते टॉपिक्स तुम्हाला एकदम फोकस्ड करून करायचे आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. सो या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी या टॉपिककडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाहीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला फोकस करायचंय. ठीक आहे. ओके, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जो स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम प्रिपरेशन करतायत 2025 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेणार आहोत या सेट एक्झामसाठीचं. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. पेपर 1 फुल कोर्स म्हणजेच या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन तुमचं होणार आहे. म्हणजेच एक्झामचं पूर्ण प्रिपरेशन या फुल कोर्समध्ये होईल. याची न्यू बॅच जी आहे ती 27 जॅन पासून स्टार्ट होते आहे आणि याची फीस जी आहे 10,000 आहे. पण 30% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर 30% डिस्काउंट त्याची फीस होते 7,000 रुपीज. इकडे मेन्शन केलेली 7,000 फीस सध्या याची देत आहोत. ही जी ऑफर आहे 30% डिस्काउंटची ती 1st ऑफ फेब पर्यंत तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, ते लक्षात राहू द्या आणि त्यानुसार तुम्ही इकडे सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनला हेल्प होईल. ठीक आहे, प्रोसिजर एकदम सोपी आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. ठीक आहे. ओके, तर युनिट वाईज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने कोणत्या युनिटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर पहिला युनिट आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र. ठीक आहे, सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र. ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे डिमांड सप्लाय या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येतात आणि ह्याच्यामधला डिमांड लॉ आणि सप्लाय लॉ एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर असतील. तर तुम्हाला याच्यावरचा एकही क्वेश्चन विचारला, कुठलाही कानाकोपऱ्यातला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला लगेच तो कॅच करता येणार आहे. त्यामुळे हा इझी टॉपिक आहे. याच्यावरती तुम्ही फार फार तर एक दिवस जरी प्रिपरेशन केलं तरी होणार आहे. मग जास्त फोकस तुम्हाला कशावरती करायचा म्हणजे इम्पॉर्टंट तर आहे theory of consumer behavior, theory of production function. फर्स्ट 2 युनिट जे आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यामधले बरेचसे टॉपिक हे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, जसं प्रोडक्शन अँड कॉस्ट थेअरी, कन्झ्युमर बिहेवियर. त्याच्यानंतर गेम थेअरीवरती क्वेश्चन्स नेहमी विचारले जातात. गेम थेअरी समजून घेतल्यानंतर तुम्हाला गोष्टी बरोबर क्लिअर होतील. मार्केट स्ट्रक्चर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता तसं बघायला गेलं तर सगळेच पॉईंट आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. पण याच्यावरती या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. मार्केट स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते मार्केट स्ट्रक्चर आहेत तर ते एकदा चाळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पूर्ण स्पर्धेवरती मॅक्झिमम टाइम क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे प्युअर कॉम्पिटिशन वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. मोनोपॉलीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बाकीचेही मार्केट तेवढे इम्पॉर्टंट आहेत पण या दोन मार्केटवरती मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. फॅक्टर एनालिसिस, फॅक्टर प्राइसिंग जी गोष्ट आहे ती मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पॉइंट आहे पण हा पुढच्या युनिटमध्ये देखील येतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये याला लेस इम्पॉर्टन्स तुम्ही दिला तर ठीक आहे, पण बेसिक तुमच्या इथे मायक्रो मध्ये क्लिअर होतात. ठीक आहे, पॅरेटो ऑप्टिमिलिटी, त्याच्यानंतर वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये सोशल वेलफेअर फंक्शन किंवा याच्यापेक्षा असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, ऍडवर्स सिलेक्शन, मॉरल हजार्ड्स हा जो टॉपिक आहे किंवा हा जो पॉइंट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मधला तो खूप इम्पॉर्टंट आहे. या ज्या पॉइंट्सला मी मार्क केलेला आहे त्यांना 100% त्याच्यावरती एकतरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे यांच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे आपलं समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कुठले पॉइंट इम्पॉर्टंट आहेत तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नॅशनल इन्कम. 1-2 क्वेश्चन एक्झाम मध्ये याच्यावरती विचारले जातात. जर मार्किंगचं वेटेज जर बघितलं युनिट वाईज तर आपल्याला प्रत्येक युनिटवरती 10 क्वेश्चन्स अशा हिशोबाने 100 क्वेश्चन्स आणि त्या सगळ्यांना 2-2 मार्क्स असा 200 मार्कांचा सेट एक्झामचा आपला पेपर असतो. मग त्या हिशोबाने जर युनिट 2 वरती 10 क्वेश्चन्स येणार असतील तर नॅशनल इन्कम वरती 2 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर केन्सियन अँड क्लासिकल अप्रोचेस म्हणजे आउटपुट अँड एम्प्लॉयमेंटचा थिअरम किंवा आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट काय आहे तर
यांचं क्लासिकल अँड केन्सियन यांचा अप्रोच आउटपुट एम्प्लॉयमेंट बद्दलचा तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर हे जे फंक्शन्स आहेत, कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट अँड मल्टिप्लायर एक्सलेटर, हे एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डिमांड फॉर मनी, सप्लाय फॉर मनी, एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याला सगळ्याच युनिटमध्ये सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पण मी काय सांगते तुम्हाला, जे क्वेश्चन्स विचारले जातात, फिलिप्स कर्व, त्याच्यानंतर मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी आणि बिझनेस सायकल, या 2-3 गोष्टींवरती जास्त भर तुम्हाला या युनिटमध्ये द्यायचं आहे. कुठलं कुठलं, नॅशनल इन्कम, क्लासिकल केन्सियन आउटपुट एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट फंक्शन, फिलिप्स कर्व, बिझनेस सायकल, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी हे दुसऱ्या युनिटमध्ये देखील आहेत. सो याच्यामध्ये कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन, मल्टिप्लायर एक्सलरेटर, त्यानंतर फिलिप्स कर्व, बिझनेस सायकल, इन नॅशनल इन्कम, ठीक आहे, आणि आउटपुट एम्प्लॉयमेंट, क्लासिकल केन्सियन अप्रोच, याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. तिसरा जो युनिट आहे, स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स, सांख्यिकी आणि इकॉनॉमेट्रिक्स म्हणजे अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, मिती, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पॉइंट्स वरती द्यायचं आहे, तर सेंट्रल लिमिट थेरम, त्याच्यानंतर हे जे स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे, काय, सेंट्रल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मीन, मोड, मेडियन जे आहे ते, त्याच्यानंतर सॅम्पलिंग पेक्षा स्टॅटिस्टिक्स मध्ये आणखीन सॅम्पलिंग मेथड्स किंवा डिस्ट्रीब्युशन, हायपोथेसिस वरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर टाइम सिरीज अनालिसिस वरती 101% क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हा एक पॉइंट आहे स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमेट्रिक्स मधला. बाकीचे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला सोडायचं नाहीये, पण फोकस ह्या पॉइंट्स वरती करायचं आहे. ठीक आहे. चौथं युनिट आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स म्हणजे गणितीय अर्थशास्त्र, ज्यामध्ये तुम्हाला जास्त फोकस लिनियर अल्जेब्रा या पॉइंट मध्ये, म्हणजे मॅट्रिसेस, वेक्टर स्पेसिस, त्याच्यानंतर सेट्स, फंक्शन, कॉन्टिन्युटी, सिक्वेन्स, सिरीज, याच्यामध्ये बरे म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम टाइम स्टॅटिस्टिक वरती जे क्वेश्चन्स आलेत ते याच्यावरती लिनियर अल्जेब्रा वरती आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग वरती आलेले आहेत. आणि हे जे आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इट्स ऍप्लिकेशन जे आहे, हा पॉइंट जो आहे तो कसा आहे, म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन्स किंवा फॉर्म्युलेज जे बाकीच्या युनिट्स मध्ये दिलेले आहेत, ठीक आहे, आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठीचे असे वेगवेगळे फॉर्म्युलेज वेगवेगळ्या इकॉनॉमिस्टने मांडलेले आहेत. तर त्या फॉर्म्युल्यानुसार तिथे काय आन्सर यायला पाहिजे, जर गिनी कोएफिशियंट दिला असेल तर गिनी कोएफिशियंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. स्पेसिफिकली या युनिटमध्ये सेट्स मधून किंवा फंक्शन्स मधून, सिक्वेन्स सिरीज मधूनच क्वेश्चन विचारलं जाईल असं नाहीये. पूर्ण युनिट्स मध्ये जेवढे पण मॅथमॅटिकल आहे तेवढं या युनिटमध्ये तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वं युनिट आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आता बेसिक कन्सेप्ट हे तर आहेच, पण फोकस करायचं आहे थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड थेरीज. त्याच्यामध्ये पण मग तुम्हाला तुलनात्मक लाभ सिद्धांत, त्याच्यानंतर ॲडम स्मिथ थेरी, वेगवेगळ्या थेरीज जे आहेत ते बघावं लागणार आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला एक्सचेंज रेट कन्सेप्ट अँड थेरीज बघावं लागतील एक्सचेंज रेटच्या. त्याच्यानंतर गेन्स ऑफ ट्रेड, टर्म्स ऑफ ट्रेड, ट्रेड मल्टिप्लायर, ह्या ज्या पॉइंट्सला आहेत ते जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा, ह्या सगळ्या संस्था, गॅट, डब्ल्यूटीओ, रिजनल ट्रेड ब्लॉक्स, ट्रेड पॉलिसी इश्यूज आणि IMF अँड वर्ल्ड बँक. ठीक आहे. आता हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत पॉइंट्स, ठीक आहे, फोकस का करायचा आहे, कारण यातले जर काही पॉइंट्स मिस झाले तरी देखील या प्रश्न म्हणजे या टॉपिक्स वरती तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते जर तुम्ही एकदम पक्के केले असतील तर हे मार्क्स तुमचे एकदम फिक्स असणार आहेत. त्यामुळे हे पॉइंट्स मी तुम्हाला त्या गोष्टीमधले सांगते. आणि हा, बॅलन्स ऑफ पेमेंट्स हा एक पॉइंट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट महत्वाची आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, त्याच्या आतमध्ये अजून वेगवेगळे पॉइंट्स आहेत पण ते स्पेसिफिकली फोकस करण्यासाठी मी सांगते. त्याच्यानंतर 6th आहे पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र. सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये मग तुम्हाला सगळ्यात पहिला हाच आहे मार्केट फेल्युअर. मग त्याच्यामध्ये एक्सटर्नॅलिटी झाल्या, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन आली, त्याच्यानंतर पब्लिक रिव्हेन्यू आला. पब्लिक रिव्हेन्यू मध्ये हे सगळे पॉइंट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. रिव्हेन्यू आला की एक्सपेंडिचर पण येणार आहे. त्याच्यानंतर बजेट आणि बजेट मल्टिप्लायर, फिस्कल पॉलिसी जे सेकंड युनिट मध्ये आपण बघितलं होतं तोच इथे सुद्धा रिपीट झालेला आहे. फिस्कल पॉलिसी आणि कशा पद्धतीचे इम्प्लिकेशन केलं जातं हे पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वं युनिट आहे मनी अँड बँकिंग, पैसा आणि बँक. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, त्याच्यानंतर
मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट काय काय आहेत, कॅपिटल मार्केट आणि सेग्रेशन, याच्यापेक्षा एनबीएफसी वरती ह्या 3-4 पॉइंट्स मध्ये फोकस केला तरी तुमचा पूर्ण मॅक्झिमम स्कोर याच्यामधून 7 युनिट मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातील त्याच्यावरती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 8वं युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे, वृद्धी आणि विकास अर्थशास्त्र. सो याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेच, बेसिक तुम्हाला समजून घ्यावंच लागेल या युनिट मधलं. त्याच्या व्यतिरिक्त थेरीज ऑफ इकॉनॉमिक्स, वेगवेगळ्या थेरीज आहेत ज्यामध्ये ऍडम स्मिथची थेरी, त्याच्यानंतर शुम्पीटरची थेरी, त्याच्यानंतर बॅलन्स अनबॅलन्स ग्रोथ, ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडेल्स मधले सगळे मॉडेल्स तुम्हाला करावे लागतील, हेरॉड, डमर, सोलर, रॉबिन्सन, कार्डर. तर हे जे आहे ते आपण आपल्या म्हणजे लेक्चर्स मध्ये, मी जे लेक्चर्स घेते त्या लेक्चर्स मध्ये आपण हे कम्प्लीट केलेलं आहे. इझी वे मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रोथ मॉडेल कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मग इंडिकेटर्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बाकीचे जे पॉइंट्स आहेत तुम्ही जस्ट पॉवर्टी अँड इनइक्वालिटीज मध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये गिनी कोएफिशियंट जो आहे त्याच्यावरती नेहमी क्वेश्चन विचारला जातो. गिनी कोएफिशियंट किंवा लॉरेन्स कर्व जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे. तर यामध्ये पण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते याच्यामध्ये कव्हर होतात, ठीक आहे. पॉवर्टी अँड इनइक्वालिटीज बघायला गेलं, कन्सेप्ट्स अँड मेजर्स मध्ये बघायला गेलं तर तो वरतून तसा इझी टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 9th युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. याच्यामध्ये मार्केट फेल्युअर ते तर आपल्याला पहिल्या युनिट मध्ये झालेलं आहे, ठीक आहे. कॉस्ट थेरम इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंट इज अ पब्लिक डेट तर नॉर्मली पण तुम्हाला समजेल. थेरीज ऑफ पॉप्युलेशन कोणत्या कोणत्या आहे. त्याच्यानंतर लाईफ टेबल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट अँड मेजर्स ऑफ फर्टिलिटी, मॉर्बिलिटी अँड मॉर्टॅलिटी, ठीक आहे. सगळ्यांच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट मधून तुम्हाला काय गोष्टी समजतायत हे सगळं याच्यामध्ये येतं, ठीक आहे. कंपन्सेशन क्रायटेरिया एक इम्पॉर्टंट आहे इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी मध्ये. याच्या व्यतिरिक्त युनिट 9 मध्ये काय इम्पॉर्टंट असेल तर वेगवेगळे ऍक्ट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे जे रिलेटेड आहेत एन्व्हायरमेंटशी, ठीक आहे, एन्व्हायरमेंट. आणि त्यानंतर जे करंटचे इश्यू असतील जसे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, त्याच्यानंतर जे तुम्हाला फर्स्ट पेपर मध्ये एन्व्हायरमेंट साठी जे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच तुम्हाला सेकंड पेपर इकॉनॉमिक्स मध्ये 9th युनिट मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहेत. तो पेपर 1 चा जो तुमचा एन्व्हायरमेंट सब्जेक्ट आहे किंवा एन्व्हायरमेंट युनिट आहे तो व्यवस्थित केला तर तुमचा हा युनिट सुद्धा परफेक्ट होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर 10वं युनिट आहे शेवटचा आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर तुम्हाला सगळ्यात जास्त आता याच्यामध्ये अवघड काय नाहीये, चॅलेंजेस अँड पॉलिसीज फक्त तुम्हाला सगळ्याच याच्यातल्या लक्षात ठेवावं लागणार आहेत, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा इथून इथपर्यंत जो पॉइंट आहे तो तुम्हाला बेसिक डिटेल्स म्हणजे कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सध्या चालू आहेत, कुठल्या पॉलिसीज आहेत, चॅलेंजेस काय आहेत, इश्यूज काय आहेत, हे तुम्हाला सगळ्यांचंच करावं लागणार आहे. पण याच्यामध्ये मग तुम्हाला आणखीन ठीक आहे, हे पॉवर्टी इनइक्वालिटी अँड एम्प्लॉयमेंट, हा हा जो युनिट आहे 10वा युनिट तो तुम्हाला 100% करायचा आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये पूर्ण फोकस करावा लागला तरी चालेल कारण याच्यामध्ये तुम्हाला चालू किंवा करंट वरती क्वेश्चन विचारले जातात. सपोज आता करंट वरती ऍग्रिकल्चर शेतीविषयीचे जे काही नवीन स्कीम्स असतील किंवा किसान क्रेडिट कार्ड ही जर सुविधा आली असेल तर ती कधी आली होती, मग ती कशामध्ये आली होती, तर कशासाठी आली होती ती ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्समेंटसाठी किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरची वाढ होण्यासाठी ती एक नवीन संधी दिली होती. तर तशा प्रकारचे करंट वरचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग ते करंट वरचे क्वेश्चन्स तुम्हाला कधी क्लिक होतील जेव्हा तुम्ही हा युनिट एकदा वाचाल, पूर्ण एकदा तुमच्या डोळ्याखालून जाईल आणि जेव्हा तुम्ही न्यूज बघत असाल किंवा पेपर वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की हा या गोष्टीशी मेजर चॅलेंजशी रिलेटेड आहे, पॉलिसीशी रिलेटेड आहे, ग्रोथशी रिलेटेड आहे या पर्टिक्युलर युनिट मधला. बाकी 9 युनिट जे आहे ते तुम्हाला थेअरी मधूनच क्वेश्चन्स विचारले जातात, सिद्धांतावरचे क्वेश्चन विचारले जातात. पण 10वा जो युनिट आहे तो तुम्हाला काय विचारला जातो, तो करंटला रिलेट करून क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पूर्ण 10 युनिट बघितलेले आहेत की त्या 10 युनिट मधल्या कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे या एक्झामला टार्गेट करण्यासाठी. 200 आउट ऑफ आपल्याला ऍटलिस्ट मिनिमम 150 और 130 मार्क्स तुम्हाला पेपर 2 मध्ये मिळायला हवेत म्हणजे तुमचे 100% चान्सेस फिक्स असतात या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने टार्गेट करून जर फोकस टार्गेट टॉपिक करून जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर नक्कीच याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर तुम्ही करू शकता. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग व्हिडिओ. लेट्स स्टार्ट प्रिपेअरिंग. 15 जून आपली टार्गेटेड डेट आहे, तर त्याला आपण फोकस करूया आणि प्रिपेअरिंगला सुरुवात करूया. थँक यू एव्हरीवन.